मध्ये आपलं स्वागत आहे. जेजुरी येथील सिंह हॉस्पिटल याविषयी आंदोलन झालं होतं 8-10 दिवसापूर्वी. आंदोलनाचे प्रणेते आपल्या बरोबर आहेत. पंकज दिवार. काय हॉस्पिटल विषयी काय त्यांचं मागणं आहे किंवा काय हॉस्पिटल विषयी काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्ते दादा, काय सांगताल हॉस्पिटल विषयी आपण? पालखी महामार्गालगत डॉक्टर सिंह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या नावाची इमारत उभी आहे. इमारत यासाठी म्हणायचं की त्या हॉस्पिटलला कुठल्याही प्रकारचं बॉम्बे नर्सिंग ऍक्ट नुसार परमिशन नाही, रजिस्ट्रेशन झालेलं नाही. कारण वैद्यकीय अधीक्षक जेजुरी ग्रामीण रुग्णालय यांच्याकडे मी लेखी स्वरूपात निवेदन दिलं होतं. त्यानुसार त्यांनी सांगितलं की अद्याप पावेतो आमच्याकडे या हॉस्पिटलचा प्रस्ताव आलेला नाही. त्यानंतर जेजुरी नगर परिषद यांच्याकडे मी बांधकामाविषयीची परवानगी मागितली किंवा असं बांधकाम झालेलं आहे त्याचे काय आपल्याकडे आहे का, तर त्यांनी मला स्पष्टपणे लिखित स्वरूपात दिलेलं आहे की याचं बांधकामाचा दाखला किंवा काहीच दिलेलं नाही आम्ही. मग त्यांच्याकडून मी ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस मला माहिती काही समोर आली, तर त्या जेजुरी नगर परिषदेचे सीओ चारुदत्त इंगवले आणि त्यांच्या सोबत असणारे त्यांचे अभियंता बाळासाहेब भोसले यांनी त्याचा पंचनामा केलेला आहे. तर 20,000 स्क्वेअर फीट बांधकाम आहे ते, आणि त्या ठिकाणी लिफ्टची देखील सोय आहे. मग आता लिफ्टची सोय जर असेल तर बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला नाही नगरपालिकेने दिलेला. मग लिफ्ट PWDने त्यांच्या इंजिनियरने ती लिफ्टला कशी काय परमिशन दिली, हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतो. दुसरा मुद्दा असा होतो की पूर्णत्वाचा दाखला नाही, मग MSCBने लाईट कनेक्शन कशा पद्धतीने दिलं, हाही मुद्दा होतोय. मग त्याचबरोबर फायरचं जे बसवलेलं आहे ते कशा काय पद्धतीने बसवलेलं आहे, कारण ज्या मूळ इमारतीचा खालचा जर पायाच नाही तर इमारत कशी उभी राहिली, अशा पद्धतीचं आहे. तर त्यांना जे नगरपालिकेने कुठले दाखले दिलेले नाहीत असं नगरपालिका लिखित स्वरूपात म्हणते, आम्ही कारवाई असं करणं असंही म्हणते. मग ह्या ज्या इतर आहेत MSCB असेल, PWD असेल, काय फायर ब्रिगेड असेल, यांनी परमिशन कशा काय दिल्या हा आमचा प्रश्न आहे. आणि जर रजिस्ट्रेशन झालेलं नाही तर मग त्या ठिकाणी डॉक्टर उपचार कसे काय करतायत. त्या ठिकाणी MRI ची मशीन आहे, इतर सुविधा आहेत, आणि डॉक्टर सिंह जे स्वतःला डॉक्टर म्हणवत आहेत त्यांच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातली कुठलीही पदवी नाही. ते मानवता मेडिकल फाउंडेशन जे डॉक्टर अमोल हेंद्रेंचं आहे त्याच्या अंतर्गत आहे, पण ते पण या इमारतीतलं रजिस्ट्रेशन नाहीये. यांच्याकडे स्वतःकडे वैद्यकीय नॉलेज नाहीये. मग हे पेशंटला तपासतात कुठल्या आधारावर, म्हणजे पेशंटच्या जीवनाशी खेळण्याचं यांना अधिकार कोणी दिलेला आहे. त्यामुळं यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी आपली मागणी होती. त्या अनुषंगाने नगरपालिकेची CO 53-54 नोटीस देऊन ते बांधकामाचं व गुन्हा दाखल करणार फौजदारी स्वरूपाचा. आणि आपली मागणी आहे की ते बांधकाम डिमॉलिश कराच, परंतु जो मानवी जीवनाशी खेळतोय त्या देवाला, कारण देव म्हणतो ना आपण, त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला तो गुन्हा दाखल होऊन त्याला आजन्म कारावास व्हावा ही आमची मागणी आहे. जेजुरी येथील हे हॉस्पिटल बेकायदा रजिस्ट्रेशन आहे. येथील डॉक्टर हे पदवीधारक नाहीयेत असं या अध्यक्षांचं म्हणणं येते. सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे, पुरंदर.